नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. कैलासवासी माजी आमदार बी पाटील यांच्या सौभाग्यवती कैलासवासी रुक्मिणीबाई विठ्ठलराव पाटील यांचा 19वा स्मृतिदिन पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय जंगमहट्टी इथं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी DL तुपट सर होते. यावेळी माजी सरपंच पुंडलिक भोसले, विष्णू गावडे, यशवंत नागुर्डेकर, सरपंच सौ रेणुका कांबळे, उपसरपंच साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य शाहू भोसले, लता शिंदे, पोलीस पाटील संतोष सुतार, मारुती नागुर्डेकर, नंदकुमार पाटील यांच्यासह गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या विद्यालयातून प्रथम 5 क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. विद्यालयाची गरज लक्षात घेऊन पाटील परिवाराच्या वतीनं CCTV कॅमेरे देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. अग्निवीर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेला कुमार अभिजित अमर राऊत याचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी रुक्मिणीबाई पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. मुख्याध्यापक MB जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन RK कोलेकर सर यांनी केलं, तर प्रास्ताविक अश्विन पाटील यांनी केलं. यावेळी माजी सरपंच विष्णू गावडे, पुंडलिक भोसले, यशवंत नागुर्डेकर, संभाजी पाटील, DL तुपट सर यांनी कैलासवासी रुक्मिणीबाई पाटील यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात परिचय करून देत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या कार्यक्रमास पाटील परिवारातील प्रकाश पाटील, सदानंद पाटील, प्राध्यापक विजयभाऊ पाटील, माजी प्राचार्य शिवाजीराव पाटील, डॉक्टर बाळकृष्ण पाटील, उद्योजक रवींद्र पाटील, अश्विन पाटील, कुमार साईराज पाटील यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापक MB जाधव यांनी पाटील परिवाराचे मनपूर्वक आभार मानलेत. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.